असा हा कीर्तन करणारा एवढ्या मोठ्या अधिकाराला प्राप्त होतो की ज्या काळामध्ये तो कीर्तन करतो त्या काळामध्ये किंवा कीर्तन या साधनाने एकदा तो परमात्म स्वरूपाने उरला की त्याच काळात त्याला कोणत्याही प्रकारचं अर्थात काळाचं भेव त्याला राहत नाही। असं हे कीर्तन साधन चांगलं आहे, चांगलं आहे असं तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून बोलतात। विठ्ठल 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 विठ्ठल। या अभंगाच्या चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी थोडा अल्प असा परिहार देणं गरजेचं। या ठिकाणी गणेगाव गुहा शिवावर आणि त्याचप्रमाणे आदर्श गाव असणारं गणेगावमध्ये आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेचा शुभारंभ सोहळा होतोय आणि त्या निमित्ताने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि भव्य अशा प्रकारे कीर्तन महोत्सव अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। हरिभक्ती पारायण गुरुवर्य परमपूजनीय महंत भास्करगिरीजी महाराज, हरिभक्तीपरायण चैतन्यगिरीजी महाराज, हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज कोवरणे, धर्मभूषण हरिभक्तीपरायण श्री निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर, हरिभक्तीपरायण महंत उद्धवजी महाराज मंडलिक, त्याचप्रमाणे महिलाभूषण हरिभक्तीपरायण शालिनीताई महाराज देशमुख आणि गुरुवर्य नारायण महाराज थोरात यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यांच्याच आशीर्वादाने या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्थेचा शुभारंभ सोहळा संपन्न होत आहे। या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे हरिभक्तीपरायण ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण व्यासपीठ चालवणारे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तीपरायण सुधाकरजी महाराज आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे मृदंगाचार्य आमचे अनिकेत महाराज, त्याचप्रमाणे गायनाचार्य आमचे राम महाराज, हरिभक्तीपरायण मारुती महाराज आणि त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण या ठिकाणी वैष्णव महाराज चैतन्य महाराज आणि वैष्णव महाराजही पण आहे। आणि या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थिती जर पाहिली आज तर साखरे संप्रदायाची उपासना संप्रदायाच्या पद्धतीने या ठिकाणी करणारे आमचे आदरणीय परमश्रद्धेय परमपूजनीय श्री हरिभक्तीपरायण संजयजी महाराज या ठिकाणी त्यांनी एक गुरुकुल स्थापन केलेलं आहे, वेदांत गुरुकुल, आणि त्या ठिकाणी वेदांताची पाठ ग्रंथांचे पाठ चालू असतात। ते या ठिकाणी आज उपस्थित आहे। त्यांच्याबरोबर असणारे विजयजी महाराज तेही पण या ठिकाणी आहे। आदी करून परिसरातले सगळीच महाराज मंडळी वारकरी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहे आणि या वारकरी शिक्षण संस्थेचा शुभारंभ आहे। विठ्ठल विठ्ठल। ही वारकरी शिक्षण संस्था जे चालू करणार आहे ते असणारे आमचे हरिभक्तीपरायण परम वारकरी संप्रदायाची उपासना वारकरी संप्रदायाच्या पद्धतीने नित्याने नियमाने करणारे आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय श्री विकास महाराज हापसे आणि त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी महिलाभूषण हरिभक्तीपरायण सौभाग्यवती, हां मला माहिती होतं ना पण तुम्हाला घ्यायला लावायचं होतं म्हणून हरिभक्तीपरायण आमच्या स्वातीताई महाराज हापसे आदी करून या ठिकाणी उपस्थित असणारी सर्वच मंडळी। आता जास्त काही नामनिर्देश मला कधी कधी नावं आठवतात कधी आठवत नाही, पण जास्त काही नामनिर्देश न करता मी एकच सांगेन की वारकरी शिक्षण संस्थेचा या ठिकाणी शुभारंभ सोहळा होतो आहे आणि या ठिकाणचे विद्यार्थी निश्चितच घडतील यात कुठल्याही प्रकारची शंका नाही। याला कारण सांगेल मी की ज्या ज्या वेळेस या परिवाराकडे जाण्याचा योग आला, जास्त वेळ नाही पण ज्या ज्या वेळेस जाण्याचा योग 1-2-4 वेळेस आला त्या वेळेस त्यांच्या असणाऱ्या दोन्ही पण कन्या, या कन्येकडे जर पाहिलं तर जे मोठाल्या माणसांचं पाठ होत नाही ते बरेच लोक या मुलींचे दोन्ही पण मुलींचे पाठ आहे। शिवतांडव स्तोत्र असेल, त्याच्यानंतर दुर्गा स्तुती ती असेल, असे बरेच मोठमोठाले स्तोत्र या मुलींचे पाठ आहे। हनुमान चालीसा
आणि अशा प्रकारे गीता ध्यान ते बरंच यांचं पाठ आहे. या मुलींचं लहानपणी एवढं पाठ करून घेतलंय. मग आता मुलं जर या ठिकाणी कायमचेच त्यांच्याजवळ राहिले तर ते मुलं खूप सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी विद्वान होतील, हुशार होतील, यात कुठल्याही प्रकारे शंका नाही. म्हणून ही संस्था या ठिकाणी चांगल्या प्रकारे चालेल आणि चालावी अशी या ठिकाणी संत महिपती महाराजांच्या चरणारविंदी मी प्रार्थना करतो. आणि ज्या वेळेस काही पण या ठिकाणी अडचणी जर निर्माण झाल्या तर एक हक्काने महाराज फोन करा, आम्ही लगेच तुमच्या पाठीमागे या ठिकाणी उभे राहू. ज्या वेळेस काही पण असो, तर मुलांना काही शिकवायचं असेल, काही एखादा ग्रंथ असेल, काय असेल, तर त्यावेळेस निश्चित बोलवा. निश्चित आल्याशिवाय राहणार नाही. जे मला काही थोडंफार येत आहे ते मी शिकविल मुलांना, एवढी मी तुम्हाला ग्वाही देतो. विठ्ठल विठ्ठल असतो. जास्त काही न बोलता या अभंगाच्या चिंतनाला मला प्रारंभ करायचा आहे. अभंग पण त्या ठिकाणी चिंतन आपल्याला करायचं. हा वारकरी संप्रदाय जर या ठिकाणी पाहिला तर या संप्रदायाच्या नंतर अनेक संप्रदाय आले ना अनेक संप्रदाय या ठिकाणी गेले. पण वारकरी संप्रदाय आजपर्यंत या ठिकाणी वटमध्ये वट वृक्षासारखा अविचल उभा आहे. बरं, याच्यावर आघात झाले नाहीत अशातला भाग नाही. या वारकरी संप्रदायावर स्वकीयही आघात झाले आणि परकीयही आघात झाले. पण एवढ्याही आघातातून उभा असणारा हा वारकरी संप्रदाय, याच्यावर काय स्वकीयही आघात या वारकरी संप्रदायावर झाले. बोलेल मी आता काल परवाची घटना. एक गड करी गडावरून गडगड गडगड निसटला आणि जगद्गुरु तुकोबा यांच्याच वैकुंठ गमनावर शंका घ्यायला लागला. वह्या पाण्यावर तरंगल्या याच्यावरही शंका घ्यायला लागला. हे स्वतःच्या घरातूनच या ठिकाणी स्वतःच खंडन करण्यासारखी गोष्ट आहे. विठ्ठल हे स्वकीय आक्रमण आहे आणि परकीयही आक्रमण या वारकरी संप्रदायावर झाले. पण हा वारकरी संप्रदाय जर पाहिला तर मुळात हा वारकरी संप्रदाय निर्माणच कोणी केलेला नाही. जी वस्तू निर्मित असते त्या वस्तूला निश्चित नाश असतो. पण जी वस्तू कोणीही निर्माणच केली नाही ना त्या वस्तूला नाशच नसतो. वारकरी संप्रदाय नेमकं कोणी निर्माण केला असं जर त्या ठिकाणी प्रश्न आपल्या पुढे आला तर या वारकरी संप्रदायाचे मूळ पुरुष आहेत ते म्हणजे भगवान आदिनाथ भोले बाबा. हो, एवढा आदी असणारा हा वारकरी संप्रदाय. या संप्रदायाला जर आपण पाहिलं तर या वारकरी संप्रदायाने एक वसा हातामध्ये घेतला. काय वसा घेतला वारकरी संप्रदायाने? जगामध्ये असणारं जे काही अज्ञान आहे हे अज्ञान दूर व्हावं. कारण सगळ्या दुःखाला कारण जर काही असेल तर ते आहे अज्ञान. विठ्ठल विठ्ठल सगळ्या दुःखाला कारण हे अज्ञान आहे. सगळ्या दुःखाला, या संसार दुःखाला कारण काय आहे? हे शरीर आहे. या शरीराला कारण काय आहे? पाप पुण्य आहे. या पाप पुण्याला कारण काय आहे? धर्म अधर्म आहे. या धर्म अधर्माला कारण काय आहे? तर त्या ठिकाणी अनुकूल प्रतिकूल ज्ञान आहे. आणि या अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण काय आहे? तर भेद ज्ञान आहे. आणि या भेद ज्ञानाला कारण जर काही असेल तर ते आहे अज्ञान आहे. म्हणून पंडित निश्चलदासजी असं बोलतात की अज्ञान सब दुःखों का मूल है. सगळ्या दुःखाला कारण जर काही असेल तर ते अज्ञान. आणि या जगातला अज्ञान अंधकार दूर व्हावा रंगी कीर्तन हे माध्यम निवडलं आणि मग ज्ञानाची ज्योत हातात घेतली आणि कीर्तन या माध्यमातून प्रत्येकाच्या घराघरापर्यंत वारकरी संप्रदायाचं जे काही तत्वज्ञान आहे ते पोहोचवण्याचं काम वारकरी संप्रदायाच्या ऊर्ध्वयू मंडळींनी त्या ठिकाणी केलं. मग ही कीर्तन साधन करत असताना याला काही साधन निवडले. साधन निवडले. एक उपांग साधन आणि एक आहे ते मुख्य साधन.
मग कोणतं उपांग साधन निवडलं कीर्तनाला? तर कीर्तनाला उपांग साधन निवडलं लावणी मृदंग श्रुती टाळ घोषा, 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 सेवू ब्रह्म रस आवडीने, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, सेवू ब्रह्मरस आवडीने हे त्या ठिकाणी साधन उपांग साधन निवडले। आणि मग कीर्तन या साधनाचं मुख्य साधन काय? मुख्य साधन आता कीर्तन जर आपण पाहिलं तर कीर्तनाचे आपल्याला अनेक प्रकार पाहायला मिळतात। एक आहे त्याला लीलासंकीर्तन म्हणतात, एक आहे त्याला गुणसंकीर्तन म्हणतात, एक आहे त्याला कर्मसंकीर्तन म्हणतात, आणि एक आहे त्याला नामसंकीर्तन म्हणतात। आता पहिलं कीर्तन जर आपण पाहिलं लीलासंकीर्तन हे साधन आहे। मग आता हे लीलासंकीर्तन साधन हे साधन आपल्याला करण्याजोगं आहे का? लीलासंकीर्तन करणं म्हणजे भगवान परमात्म्याच्या असणाऱ्या लीला त्या ठिकाणी सांगणं, भगवंताच्या लीला सांगणं वेगळं आणि त्या लीलेच्या पाठीमागचा भाव व्यक्त करणं वेगळं। लीला सांगणं सोपं आहे देवाच्या, पण त्याच्या पाठीमागचा भाव हा काही वेगळा आहे। उदाहरणार्थ भगवान परमात्म्याला जेव्हा पाळण्यामध्ये घातलं, नामकरण संस्कार भगवंताचा 16 त्या ठिकाणी संपन्न होतोय आणि पाळण्यामध्ये ठेवल्यानंतर बरेच गावातले मंडळी नामकरण संस्काराला आलेले होते। त्यामध्ये एक गवळी होता, तो होता 7 फुटाचा आणि ती गवळण होती 3.5 फुटाची। आता ती लहान असल्यामुळे तिला काय कुणी पुढे लवकर जाऊ देईन। बाकीचे लोक भगवंताला त्या पाळण्यामध्ये पाहायचे, भगवंताचं मुखकमल पाहून आनंदित व्हायचे, पण ही बारीक असल्यामुळे हिला काय कुणी पुढे जाऊ देईन। हिने नवऱ्याला हाका मारली, म्हटले अहो इकडे या। म्हटले काय? खाली बसा। आता खाली बसा म्हटल्याबरोबर तो लगेच आला आणि खाली बसला। त्या गवळणीने उडी मारली, भगवंताच्या डोक्यावरच जाऊन बसली। परत ही म्हटली उठा, उभे राहा। तो लगेच उभा राहिला आणि मग आता ती गवळण त्या नवऱ्याच्या डोक्यावर बसली। तो गवळी तर 7 फुटाचा होता, ही 3.5 फुटाची। आता ती सगळ्यात मोठी झाल्यानंतरच, सगळ्यात उंच झाल्यानंतरच तिने परमात्मा पाळण्यामध्ये पाहिला। कधी पाहिला? नवऱ्याच्या डोक्यावर बसली तेव्हा तिने देव पाळण्यात पाहिला। कधी पाहिला निकेत महाराज? नवऱ्याच्या डोक्यावर बसली तेव्हा तिला देव दिसला। कधी दिसला? मग देव जर पाहायचा असेल तर काय करावं लागतं? प्रयत्न घरी गेल्यावर करू नका, पण देव जर पाहायचा असेल तर नवऱ्याच्या डोक्यावर बसावं लागतं। मग कोणता नवरा? देह अहंकार रूपी नवऱ्याच्या डोक्यावर बसल्याशिवाय परमात्म्याची अनुभूती येत नाही। हा आहे त्याच्या पाठीमागचा भाव। म्हणजे लीलासंग कीर्तन आपल्याला करणं हे अवघड आहे। विठ्ठल विठ्ठल दुसरं कीर्तन आहे त्याला कर्मसंकीर्तन म्हणतात। भगवंताचे जे काही नावं पडलेले आहेत, काही नावं जर पाहिले तर ते कर्मानुसार पडलेली नाव आहे। उदाहरणार्थ केशी नावाच्या दैत्याचा वध भगवान परमात्म्याने केला। मग वध केल्यानंतर त्या ठिकाणी नारदजी उपस्थित होते। नारदांनी लगेच नावच देऊन टाकलं भगवंताला, केशव नाव दिलं, केशव नाव देऊन टाकलं।
आता वास्तविक जर पाहिलं व्याकरणशास्त्राच्या दृष्टिकोनातून काय व्हायला पाहिजे ते, कीशी नावाच्या दैत्याचा वध करणारा तो कीशी वधक षष्टी तत्पुरुष व्हायला पाहिजे की नाही. पण इथे तसं नाही झालं. इथे धचाही लोप झाला, इथे कचाही लोप झाला आणि इथे इचाही लोप झाला. आता कसा झाला ते काय मला सांगायचं नाही. हो, त्याचा विचार न्यायबुधिनीमध्ये अर्थात पूर्वमीमांसात आलेला आहे. पण केशव हे नाव परमात्म्याला पडलं, हे कर्मानुसार पडलं, हे आपल्याला कळायला पाहिजे. म्हणून कर्मसंकीर्तन करणंही अवघड आहे. त्यानंतर तिसरं कीर्तन जर पाहिलं, गुणसंकीर्तन, भगवंताच्या गुणांचं अनुवादन करणं. आता देवाचे काही एक गुण आहेत का अनुवादन करायला? एक गुण नाही. भगवान परमात्म्याकडे गुणाची खान आहे. विठ्ठल विठ्ठल चतुरातो गुणाची खान म्हणजे परमात्मा आहे. म्हणून तर त्याचं नावही पडलं अनंत. अनंत म्हणते माझिया स्वामी ते अनंत गुण त्या ते म्हणून या. म्हणजे गुणसंकीर्तन करणंही अवघड आहे. चौथं कीर्तन जर पाहिलं तर नामसंकीर्तन ही साधना आहे. मग ही साधना जर पाहिली तर ही साधना करत असताना त्या ठिकाणी दोन प्रणाली आहे. एक साधन प्रणाली आणि एक साध्य प्रणाली. साधन लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष, ही साधन प्रणाली आहे. ही साधन प्रणाली आहे. पण हे कीर्तन करत असताना कीर्तन भक्ती जरूर आहे, पण कीर्तन करणं ही सोपी गोष्ट मात्र अजिबात नाही. अजिबात नाही, अजिबात नाही. मग कीर्तन जर करायचं असेल तर किती अवघड आहे कीर्तन साधना. कीर्तन साधना ही फार अवघड आहे. कीर्तन हे नित्याने करावं लागतं. कीर्तन हे नियमात करावं लागतं आणि कीर्तन हे आदराने करावं लागतं, तरच कीर्तन हे साधन फलप्राप्ती देत. अन्यथा कीर्तनाचे नियमावली जर जपलं नाही तर कीर्तन हे साधन फलप्राप्ती करून देत नाही. ज्येष्ठांनी श्रेष्ठांनी कीर्तनाचे काही नियम घालून दिलेले आहे. नियम घालून दिले. आता काय नियम आहे मी बोलून गेलो. एक प्रमाण लावोनी मृदंग, कीर्तनामध्ये फक्त मृदंगच वाजवला गेला पाहिजे. कीर्तनात काय वाजवलं पाहिजे? फक्त मृदंग. आता काय महाराज कीर्तनाचं असं काही लोकांनी विडंबन करून टाकलंय. लोक ती आता हार्मोनियम सुद्धा कीर्तनात फडकऱ्यांमध्ये आपल्यात वाजवली जात नाही, हार्मोनियम. पण लोकांनी आता ती आर्गनही आणली कीर्तनात. हो, आर्गनच्या पुढे काही लोकांनी तर त्या ठिकाणी ते ढोलकी आणली कीर्तनात. ढोलकी कीर्तनात. दिंड्यांमध्ये जर पाहिलं तर काही लोक ते मृदंग सोडून देतात आणि डफड वाजवीत चालतात. कुठे चाललेत, काय चाललेत, काही याचं काही भानच राहिलं नाही महाराज. हो, काही नाही, हे चालत नाही. हे कीर्तनात तबले वाजवणं, आमकं वाजवणं हे कीर्तनात अजिबात चालत नाही. हे चालत. इथे सात्विकता ज्या साधनाने निर्माण होते तेच साधन या ठिकाणी कीर्तनामध्ये पाहिजे. बरं, त्यातल्या त्यात हे फार जपावं लागतं. टाळांना जपावं लागतं, मृदंगाला जपावं लागतं, श्रुती अर्थात विना त्यालाही जपावं लागतं. हे म्हणजे काय नुसतं वाद्य नाही आहे. टाळ, विना आणि मृदंग म्हणजे प्रत्यक्ष या ठिकाणी आमचा पांडुरंग आहे. विठ्ठल 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 टाळ विठ्ठल दिंडी, विठ्ठल टाळ
विठ्ठल दिंडी, विठ्ठल विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उजाळीला, विठ्ठल तोंडी उजाळीला, विठ्ठल ताळ विठ्ठल दिंडी, विठ्ठल ताळ विठ्ठल दिंडी. विठ्ठल टाळ, विठ्ठल म्हणजे टाळ आहे. आमचा श्रुती विना म्हणजे त्या ठिकाणी विठ्ठल आहे. मृदंग म्हणजे कोण आहे तर विठ्ठल आहे, देव आहे. याला तेवढं जपावं लागतं. नियमात त्या ठिकाणी कीर्तन करावं लागतं. कीर्तन, आता कीर्तनातले नियम जर पाहिले, श्रोत्यांना नियम आहेत, टाळकऱ्यांना नियम आहे, कीर्तनकारालाही नियम आहे. प्रत्येकाला नियम या ठिकाणी सूक्ष्म अतिसूक्ष्म नियम ज्येष्ठांनी आणि श्रेष्ठांनी घालून दिलेले आहे. त्या नियमातच करावं लागतं. वारकरी संप्रदाय फल देतो, पण कधी देतो? भगवान ज्ञानोबा राय सांगतात, श्री गुरु प्रसन्न जरी होय, शिष्य विद्याही किरल आहे, पण कधी परी फळे संप्रदाये उपासल्या. संप्रदायाची उपासना संप्रदायाच्या पद्धतीने केली तर फलप्राप्ती होते. म्हणून कीर्तन हे साधन आहे. हे साधन त्या ठिकाणी नियमाचं साधन आहे. मग असं नियमाने जर हे साधन केलं, नियमाने, मग कसं केलं पाहिजे? कीर्तन करत असताना कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वथा. कीर्तन हे दांभिकतेने कीर्तन अजिबात करू नये. कीर्तन दांभिकतेने करू नये. कीर्तन 4 प्रकारे करू नये. कीर्तन सकाम करू नये. कीर्तन त्या ठिकाणी व्यभिचाराने करू नये. कीर्तन त्या ठिकाणी पाप मिश्रिततेने करू नये. आणि कीर्तन दांभिकतेने करू नये. कोणीतरी मला फार मोठं विद्वान म्हणावं असं म्हणून कीर्तन करू नये. हो, माझा एक अनुभव सांगतो महाराज. कीर्तन जर करायला एखाद्या वेळेस आपण जर फार मोठेपणात गेलो ना, आज मी फार सुंदर त्या ठिकाणी बोलणार आहे आणि मी फार मोठा विद्वान आहे असं जर म्हटलं तर फुगा फुटलाच म्हणून समजा. विठ्ठल विठ्ठल फुगा फुटलाच. येताने इथे नम्र होऊनच आलं पाहिजे इथे उभं राहताना. कारण ही गादी शिष्टाचाराची गादी नाही, तर ही गादी नम्रतेची गादी आहे. इथे इथे येऊन आपला मोठेपणा त्या ठिकाणी सोडून द्यावा लागतो. अशा पद्धतीने नियमात जर कीर्तन केलं तर कीर्तन ही साधना त्या ठिकाणी चांगली आहे. बरं, चांगली साधना आहे. तुकोबा राय ते सांगतात, कीर्तन हे साधन खूप चांगलं आहे. कीर्तन हे साधन खूप चांगलं आहे. अभंगाच्या पहिल्या कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, हो कीर्तन चांग, 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 कीर्तन चांग. होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. प्रेम चंदनात डोले, प्रेम चंदनात डोले, हो प्रेम चंदनात डोले, प्रेम चंदनात डोले. होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन चंदनात डोले, प्रेम चंदनात डोले, प्रेम चंदनात डोले, प्रेम चंदनात डोले. कीर्तन हे साधन चांगलं आहे. कीर्तन हे साधन चांगलं आहे. तुकोबारा या ठिकाणी 2 वेळेस चांग चांग शब्द वापरतात. दोनदा. या ना गुरुजी पुढे या. कीर्तन हे साधन चांगलं आहे. कीर्तन हे साधन चांगलं आहे. तुकोबाराय 2 वेळेस चांग चांग शब्द वापरतात.
ज्या वेळेस तुकोबारा एकच शब्द अनेकदा वापरतात त्यावेळेस त्या शब्दांचा अर्थ प्रत्येक वेळा वेगवेगळा असतो. आता उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर सत्यतू 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 विठ्ठला 3 वेळेस शब्द वापरला, एकच सत्य सत्य सत्य, पण अर्थ प्रत्येक वेळेस वेगळा. देवा तू भूतकालात सत्य आहे, तू वर्तमान कालातही सत्य आहे आणि तू भविष्य काळातही सत्य आहे. एकच शब्द 3दा, अर्थ वेगळा. तसं इथे चांग चांग शब्द वापरला तुकोबारायांनी. आता तसं 2 शब्द जर जोडून वापरले तर त्याला द्विरुक्ती दोष अशा प्रकारे बोललं जातं, पण तसं नाही. इथे कधी कधी असं होतं आदरात द्विरुक्ती. पहिले पत्र यायचे ना, त्या पत्रात लिहिलेलं असायचं पत्राचे उत्तर जरूर जरूर देणे काय आहे, किंवा जरूर जरूर कार्यास येणे. आता जरूर जरूर म्हणजे काय, आदरात द्विरुक्ती. या ठिकाणी आदराने त्या ठिकाणी द्विरुक्ती वापरली जाते. तसं तुकोबारा या ठिकाणी एक शब्द 2दा जरी वापरतात तरी सुद्धा द्विरुक्ती दोष या ठिकाणी लागत नाही. तर तुकोबारा 2दा वापरतात ना, मग कसं, कीर्तन हे साधन करण्याला चांग आहे. चांग म्हणजे काय, सोप आहे. चांग म्हणजे काय, सोप आहे. आणि कीर्तन हे साधन केल्यानंतर वाईटाचं सुद्धा त्या ठिकाणी चांगलं होतं, हा दुसरा चांगचा अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल पहिला अर्थ कीर्तन चांग आहे. चांग आहे म्हणजे काय, सोपं आहे, कुणालाही करता येण्याजोगही साधन आहे. आपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेवस्य मंतव्य सम्यक विवशितो सहा. त्याचं भाष्य करत असताना भगवान ज्ञानोबाराय म्हणतात, आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमोची अधिकारी, जैसा बुडाला महापुरी नम्रता निघाला. म्हणजे पाप्यालाही करता येण्याजोगं हे साधन आहे, म्हणजे चांगलं साधन आहे. बरं, हे साधन जर त्या ठिकाणी केलं, हो कसं, चांगल्या मनाने हे साधन जर केलं तर त्या ठिकाणी हे चांगली फलप्राप्ती करून देतं. विठ्ठल विठ्ठल ये दे बोधे आम्ही असू ये बोधे आम्ही असू ये दे बोधे आम्ही असो सर्व काळ, ये दे बोधे आम्ही असो सर्व काळ. हे निर्मळ हरी कथा करू, हे निर्मळ हरी कथा. बोधे आम्ही असो सर्व काळ, ये बोधे आम्ही असो सर्व काळ. ये बोधे आम्ही असो सर्व काळ, ये बोधे आम्ही असो सर्व काळ. निर्मळ अंतःकरणाने निर्मळ अशी हरिकथा त्या ठिकाणी आम्ही करू. म्हणजेच काय आहे, चांगल्या मनाने हे साधन करावं लागतं. चांगल्या मनाने हे साधन करावं लागतं. चांगलं अर्थात अंतःकरण शुद्ध करणारं साधन आहे, पण हे साधन निर्मळ अशा वाणीने करावं लागतं. निर्मळ वाणीने करू, ही निर्मळ निर्मळ वाणीने करण्याची साधन आहे. ते एकदा असंच जागराची कीर्तन सेवा उरकली आणि सेवा उरकल्यानंतर आम्ही गप्पा मारत बसलो. भजन चालू झालं. आता ते भजन चालू झाल्यानंतर भजनामध्ये पंचपदी झाली आणि पंचपदी झाल्यानंतर चहा आला. सगळ्यांनी चहा घेतला. ते वाजवणाऱ्याने चहा घेतला, मृदंग वाजवणाऱ्याने चहा घेतला आणि ते परत बाजूला गेले थोडंसं आणि एक अख्खी गोव्याची पुडी तोंडात टाकली आणि घेत मारच अख्खी आणि येऊन बसले परत वाजवायला. चांगलं गायन चालू झालं, चांगले 2-4 अभंग झाले. आता याच्या तोंडात एवढं मटेरियल साठलं, एवढं गाल अगदी फुगली टम. तो दुसऱ्याला बोलवायला लागला, आता कुणीची ना ते कोणी सोडविना, कुणीची ना. शेवटी याने जोरात ठसका दिला. त्याच्या तोंडातलं सगळं मटेरियल उडालं आणि पीटी मास्तरच्या तोंडावरच जाऊन पडलं. आता असं जर हे कीर्तन साधन केलं तर काय फलप्राप्ती आहे? काहीच नाही. विठ्ठल विठ्ठल काही फल
फलप्राप्ती नाही. भजनते ओंगळवाणे नरका जाणे चुकेना. भक्ती ज्ञान विरहित इतरा, भक्ती ज्ञान विरहित इतरा, गोष्टी न कराव्या. भक्ती ज्ञान विरहित इतरा, भक्ती ज्ञान विरहित इतरा, भक्ती ज्ञान विरहित इतरा, गोष्टी न कराव्या. भक्ती ज्ञान विरहित इतरा, प्रेम भरे वैराग्याचा युक्ती विवाद, प्रेम भरे वैराग्याचा युक्ती विवाद, भरे वैराग्याचा युक्ती विवाद, प्रेम भरे वैराग्याचा युक्ती विवाद. जेणे अंतरी मूर्ती ठसावी, जेणे अंतरी मूर्ती ठसावी, श्री हरीचे. जेणे अंतरी मूर्ती ठसावी, जेणे हरी मूर्ती ठसावी, जेणे हरी मूर्ती ठसावी, कीर्तन हे साधन करत असताना कसं करावं? भक्ती ज्ञाना विरहित इतरा, गोष्टी न कराव्या. आणि त्याच्यामध्ये प्रमुख शब्द वापरला प्रेम भरे. कीर्तन हे साधन प्रेमाने त्या ठिकाणी केलं पाहिजे. मग हे प्रेमाने केलं तर हे चांगली फलप्राप्ती करून देतं. मग काय देतं तर वाईटाचंही चांगलं करण्याचं सामर्थ्य कीर्तन या साधनामध्ये आहे. मग या जगामध्ये सगळ्यात वाईट काय? सगळ्यात वाईट जर कोणी असेल तर तो आहे माणसाचा देह. आता देह चांगला नाही, अजिबात चांगला नाही. हा देह चांगला नाही, हा देह अत्यंत वाईट आहे. या देहामध्ये जर पाहिलं तर सगळेच्या सगळे या ठिकाणी दोष या देहात आहे, सगळे दोष आहे. पण महाराज म्हणतात कीर्तन या साधनाने आम्ही दोष रहित झालो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. संसाराचे अंगी अवघीच व्यसने, संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, संसाराच्या अंगी संसाराच्या अंगी अवघीच व्यसने. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, 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 शुद्ध झालो. संसाराचे अंगी अवधीच व्यसन आहे. या ठिकाणी सगळेच व्यसन या संसाराच्या अंगात अर्थात या देहामध्ये आहे. आता याच्यामध्ये एक व्यसन आहे का? एक व्यसन नाही. हा देह जर पाहिला तर ते वासुदेवामध्ये असं वर्णन आलं, ओले मृत्युकेचे मंदिर, ओले मृत्युकेचे मंदिर, हात सहाजन उंदीर, हात सहाजन उंदीर. याच्यामध्ये षडविकार आहे. बरं, एका एका विकाराची मारकता जर पाहिली ना तर एवढी भयान आहे, खूप भयान आहे. आपण एक तो जोहार म्हणत असतो, जोहार. कामाजी कोतवाल येणे नागविले बहुतांशी, कामाजी कोतवाल येणे नागविले बहुतांशी, हरी हराची आबरू घेतो भय नाही त्यासी, हरी हराची आबरू घेतो भय नाही त्यासी, हरी हराची आबरू घेतो भय नाही त्यासी, हरी हराची आबरू घेतो भय नाही त्यासी. जमदगणी पारा शरणारीले महान ऋषी, जमदाग मला शरणारीले महान महान ऋषी. क्रोधादी फौजदार काही मिळाला दासी, क्रोधादी फौजदार काही मिळाला दासी, क्रोधादी फौजदार
जोहार माय बाप जोहार नाही मायापुरीचा हे सगळेच्या सगळे विकार जर पाहिले तर या देहामध्ये आहे. म्हणजे हा देह जर पाहिला कोणत्याही दृष्टीने हा देह चांगला मात्र अजिबात नाही. आता काय आपल्याला 10व्याचं नाही करायचं कीर्तन वर्ष आता ते बोलतात लोक ना कीर्तनात सप्त्याच्या कीर्तनात आता तेच चालू झालं. आई माझी न बाप माझी विठ्ठल विठ्ठल हा कोणत्याही प्रकारे जर पाहिला तर हा चांगला अजिबात नाही. मग हा देह अत्यंत वाईट नाही. अपवित्र शरीराचे अपवित्र असणारा हे शरीर पण कीर्तनाच्या माध्यमातून पवित्र त्या ठिकाणी बनलं जातं. विठ्ठल 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 अच्युत सर्व काळ हे सर्व काळ पवित्र तो देह वाणी पुण्यवंत 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 सोवदे अच्युत सर्व पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पण कधी जो बदे अच्युत सर्व भगवंताच्या नामाचा स्पर्श अपवित्र देहाला झाला की अपवित्र देहही त्या ठिकाणी पवित्र होतो. है का नाही? पाटे करते मुखी दरे गाया पवित्र थी होय देहाचा पवित्र थी होय देहाचा पवित्र थी होय देहाचा. हरीची कीर्ती मुखाने गायली की पवित्र अपवित्र असणारा देह पवित्र होतो. असं हे कीर्तन वाईटालाही चांगलं करणार आहे. म्हणजे कीर्तन चांगलं आहे. मग हे कीर्तन साधन केल्यानंतर काय होतं? कीर्तन करणारा हरी स्वरूपतेला प्राप्त होतो. अभंगाच्या प्रेमछंद नाचे डोले 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 हर पले देह भाव हर पले देह भाव हर पले देह भाव हर पले देह भाव प्रेमछंद नाचे डोले 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 नाचे डोले प्रेमे छंद नाचे डोले हरपले देहभाव. ही अवस्था त्या ठिकाणी प्राप्त होण्यासाठी काय करावं लागतं? कीर्तन हे साधन करावं लागतं. हे साधन चांगलं आहे चांगलं आहे. मग हे साधन केल्यानंतर त्या ठिकाणी साध्य काय? कीर्तन साधन केल्यानंतर काय साध्य आहे? होय अंग हरि रूप होय अंग हरि रूप होय हरि रूप होय कीर्तन चांग कीर्तन
आता होय आता हरी रूप होय आता हरी रूप होय आता हरी रूप होय अंग हरी रूप. हे त्या ठिकाणी अंग अर्थात हा देह काय होतो, हरी रूप होतो. आता आपण काय म्हणतो, आपण हरी म्हणतो की हरी म्हणतो? नेमकं काय म्हणतो आपण? हरी म्हणतो की आपण हरी म्हणतो? आपण रामकृष्ण हरी म्हणतो की रामकृष्ण हरी म्हणतो? काय म्हणतो आपण? रामकृष्ण हरी म्हणतो. पण मराठी आणि संस्कृत ही भाषा अशी आहे, याच्यामध्ये वेलांटी चुकली तरी अर्थ बदलतो, त्याच्यात उकार चुकला तरी अर्थ बदलतो, एखादा आपण मात्रा दिला तरी अर्थ बदलतो, काना दिला तरी सुद्धा त्या ठिकाणी अर्थ हा लगेच बदलला जातो. उदाहरणार्थ आपण दीन शब्द पहा. दीन, आता या दिला जर आपण पहिली वेलांटी दिली दीन, दीन म्हणजे काय? दिवस. आणि त्याच दिला जर आपण दुसरी वेलांटी दिली तर दीन म्हणजे गरीब. लगेच अर्थ वेलांटी बदलली, अर्थ बदल. आता एक शब्द आपल्याला संत वाङ्मयामध्ये पाहायला मिळतो, पिशून शब्द आहे, पिशून. आता त्या पिशून मध्ये त्याच्यातला जो शिव आहे, त्याच्यातला पिशून मधला जो मधला शिव आहे, मग त्या शिवला जर आपण पहिला उकार दिला तर पिशून म्हणजे त्या ठिकाणी भूत हा अर्थ होतो. आणि त्याच शिवला जर आपण दुसरा उकार दिला तर पिशून म्हणजे पिसवा हा अर्थ होतो. म्हणजे अर्थ लगेच बदल. आपण उच्चारताने फरक झाला की लगेच अर्थामध्ये बदल होतो. मी वनकुट्याला शाळेत असताना आमच्याकडे चहाचा व्यापारी यायचा. मग तो आल्यानंतर आमच्या नानांना म्हणायचा, नाना तुम्ही कीर्तनात सांगत जा बुवा, लोकांनी चहा घ्यावा. नाना म्हटले, का सांगावं कीर्तनात चहा घ्यायला? तो म्हटला, नाना गीतेमध्ये सुद्धा चहाचं नाव आलेलं आहे. नाना म्हटले, बुवा मी एवढा आता कायम रोजच गीता वाचतो, रोजच करतो, मी रोजच चालू आहे, मला काय सापडलं नाही. तो म्हटला, मग नीट ऐका म्हणे नाना, गीतेत चहाचं नाव आलं, सर्वस्य चहा आलं का नाही? म्हटलं सर्वस्य चहा. नाना म्हटले, मूर्ख, अरे तसं नाही, सर्वस्यच अहम आहे. विठ्ठल 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 म्हणजे उच्चारताने फरक झाला, अर्थ बदल. आता हरी म्हटलं तर त्याचा अर्थ वेगळा होतो ना, हरी म्हटलं की त्याचा अर्थ वेगळा होतो. तो शीलनिधी नावाचा राजा होता आणि त्याची एक कन्या इतकी सुंदर, अगदी अप्सरेपेक्षाही सुंदर. मग तिचा विवाह करायचा, मग तिला वर शोधावा, पण तिच्यासारखा सुंदर उपवर असावा. म्हणून राजाने त्या ठिकाणी गावात, नगरीत, सगळीकडे त्या ठिकाणी दौंडी पिटवली की जो सगळ्यात सुंदर असेल त्याच्याबरोबर माझ्या मुलीचा विवाह मी करून देणार आहे. आणि मग तो दौंडी सगळीकडे देशोदेशी शेजारच्या पाचजारच्या राज्यांमध्ये ती दौंडी गेली. आणि दौंडी गेल्यानंतर शीलनिधी नावाचा राजा, त्याची कन्या उपवर आहे, जो कोणी सगळ्यात सुंदर असेल तिच्याबरोबर ती विवाह करणार आहे. सगळ्यांना कळालं. देशोदेशीचे राजकुमार राजे सुंदर अशी वेशभूषा परिधान करून ब्युटी पार्लरमध्ये मेन्स पार्लर आहे का नाही, सगळीकडे गेले आणि सुंदर नटाफटा करून ते त्या सोहळ्यामध्ये स्वयंवरात आले, बसलेले. नारदांना कळालं, नारदांना कळालं. आणि मग नारदही त्या ठिकाणी भगवंताकडे गेले आणि नारदांनाही लग्न करण्याची इच्छा झालेली होती. तो इतिहास वेगळा आहे, पण जास्त वेळ आपल्याला सांगायचा नाही. म्हणून नारदांनाही इच्छा उत्पन्न झाली आणि नारद मग भगवंताकडे गेले. म्हटले, देवा मला सुंदर अशा प्रकारे तुझं सुंदर रूप पाहिजे. म्हटले, असं कर, तू आता समुद्रामध्ये जा, बुडी मार आणि तुला कोणतं माझं रूप पाहिजे ते मला सांग, मी तुला ते रूप देऊन टाकतो. नारद समुद्रात आले, बुडी मारली नारदांनी आणि नारदांनी हात जोडले, भगवंताचं स्मरण केलं आणि म्हटले, देवा मला हरीचं रूप पाहिजे, मला हरीचं रूप पाहिजे. आता नारदांची सगळी कांती सुवर्ण कांती झाली. नारदांना वाटलं आता माझा देव सगळा सुवर्ण झाला, सुवर्ण कांती झालेली आहे, दिव्य अशा प्रकारे झाला.
नारद आले आणि स्वयंवरात येऊन बसले. शेजारी पाजारी होते ते सगळे नारदांकडे पाहून हसायला लागले. नारदांना वाटलं मी सगळ्यात सुंदर दिसतो म्हणूनच हे हसतात. सगळ्यात सुंदर दिसतंय म्हणून हे हसतात. आणि शेवटी नारदांना तो शेजारचा म्हटला, महाराज तुम्ही जरा तुमचं तोंड आरशात पहा. मग नारदांनी पाहिलं तर सगळा देह त्या ठिकाणी सुंदर आहे, पण मुख मात्र त्या ठिकाणी वानराचं पाहिलं. नारदांना राग आला, धावत पळत भगवंताकडे आले आणि आल्यानंतर भगवान परमात्म्याला तडा तडा नारद बोलायला लागले. आणि बोलता बोलता म्हटले, देवा मला तू वानराचं रूप दिलं ना, पण एक गोष्ट लक्षात ठेव, पुढे तुला त्या ठिकाणी तुला त्रेतायुगामध्ये तुझा जेव्हा अवतार होईल त्यावेळेस तुला वानरांचं सहकार्य घ्यावं लागेल. त्यावेळेस नारदांनी देवाला शाप दिला, तुला वानरांचं सहकार्य घ्यावं लागेल, त्याच्याशिवाय तुला जय मिळणार नाही. मग नारदांना ते प्राप्त झालेलं. भगवंत म्हटले माझं काय चुकलं? ते म्हटले मला तू वानरांचं मुख दिलं. तेव्हा भगवंत म्हटले नारदा तुम्ही काय म्हटले नीट आठवा. नारद म्हटले देवा मी तुझ्याकडे मागितलं होतं ना, मला हरीचं रूप दे. काय दे? मला हरीचं रूप दे. मग तुला मागितल्याप्रमाणे मी देऊन टाकलं ना. म्हटले हरीचं रूप. नारदा अरे तू हरीचं रूप मागितलं, तू जर हरीचं रूप मागितलं असतं तर मी तुला हरिरूप दिलं असतं, पण तू हरिरूप न मागता तू काय मागितलं? हरी म्हटला. म्हणजे उच्च काना जर दिला तर त्याचा अर्थ लगेच बदलला जातो. विठ्ठल विठ्ठल हा देह काय होतो? हरी रूप हा देह होतो, म्हणजे भगवत स्वरूपतेला हा देह प्राप्त होतो. आणि एकदा हा भगवत स्वरूपतेला प्राप्त झाला अर्थात मी देह आहे हे निवृत्त होतं, मी वासुदेव आहे हेही निघून जातं आणि राहत तो फक्त या ठिकाणी परमात्म स्वरूपाने तो राहिला जातो. आणि मग अशा वेळेस काय होतो? तो त्याचं स्वतःचा देहभाव हरपून जातो. कोण? कीर्तन करणारा भगवत स्वरूपतेला प्राप्त झाला, हरिरूप झाला, त्याचा तो त्या ठिकाणी देहभाव हरपून जातो. तो त्या कीर्तनामध्ये प्रेमाने छंदाने नाचतो डोलतो. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये प्रेम छंद नाचे डोले, 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 प्रेम छंद नाचे डोले. हरपाले देह भाव, 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 हरपाले देह भाव. प्रेम छंद नाचे डोले, 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 नाचे डोले. प्रेमे छंदे नाचे डोले. तो प्रेमामध्ये छंदाने नाचतो डोलतो. देहभाव त्या ठिकाणी तो हरपून जातो, देहभाव हरपून जातो. आणि कीर्तन करत असताना खऱ्या अर्थाने देहभाव हरपून गेलं पाहिजे. काय काय दूर केलं पाहिजे कीर्तन करताना? लाज, भय, शंका, दुराविला, मान. नकळे साधन या भरते, नकळे साधन या भरते, साधन या भरते, नकळे साधन या भरते. लाज भय शंका दुराविला मान, लाज भय शंका दुराविला, लाज भय शंका दुराविला मान, लाज भय शंका दुराविला मान. नकळे साधन या भरते, नकळे साधन या भरते.
साधन या परते मंगल साधन या परते लाज भय शंका दुरावीला मान, इथे लाज बाजूला ठेवावी लागते. काही काही लोक लाजतात, काहींचा परमार्थ चोरटा, एवढा चोरटा. माळ जर घातली ना ते अगोदरच माळ घेऊन येतात आणि बारीक माळ घेऊन येतात. त्याला विचारलं का रे बाबा बारीक माळ नको बाबा, माणसात गेल्यानंतर परत लोकांनी माळकरी म्हणायला. अरे एवढी जर लाज वाटते तर घालतोच कशाला, आहे का नाही. चोरटा परमार्थ असू नये. परमार्थ कसा असला पाहिजे, उघडा. काही लोक असे बटणं लावून ठेवतात, हां माळा अशी झाकून ठेवायची गोष्ट आहे कधी नाही. परमार्थ हा लाजेचा नसावा महाराज. मग काय बिनलाजा हो का लाज नसावी, आहे का नाही. लाज सोडून मग काय केलं पाहिजे, लाज सोडून कीर्तनात या ठिकाणी आलं पाहिजे, परमार्थात आलं पाहिजे. लाज भय भीती सोडून द्यावी लागते. कोण काय म्हणेल याची भीती सोडून द्यायची. शंका, कोणत्याही प्रकारची शंका कुशंका मनामध्ये आणायची नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे मान. कीर्तनात मान सोडून कीर्तन केलं पाहिजे. कुणी टाळकऱ्याने की मान सोडून कीर्तन करावं, श्रोत्यांनी मान सोडून कीर्तन करावं. मग कीर्तनकार काय मोकळा सोडला का, नाही. कीर्तनकाराने सुद्धा मान त्या ठिकाणी सोडूनच कीर्तन करावं लागतं. नाही तर काही लोक मानाला फार आपापलेले राहतात, फार मानाला आपापले. तर एक माणूस माझ्या पुढे बसला कीर्तनात आणि तो सारखं खोकायचं, सारखं खोकणं त्याचं चालू, त्याचं खोकणंच बंद होईन. मग शेवटी कीर्तन सेवा उरकली आणि उरकल्यानंतर मग असं आतमध्ये बसलो. म्हटलं तुम्ही काहीतरी खोकल्याला करावं, काहीतरी करा, नाही तर आमच्या महिपती महाराजांच्या तिथे विहीर आहे ना, म्हटलं तिचं पाणी आणा. तिने खोकला राहतो, कसाही खोकला असला तर मग तो घेऊन या. त्याने पाण्याने पण राहतो म्हटलं कधी कधी. आता तो म्हटला काय नाही जाईल दवाखान्यात, एवढा म्हटला आणि तो उठून बाहेर गेला. मग दुसऱ्याने मला सांगितलं महाराज जोपर्यंत याचं नाव कोणी घेत नाही ना तोपर्यंत याचा खोकलाच जात नाही. मान म्हणजे मान मोठेपणा त्या ठिकाणी सोडून देऊन परमार्थ करावा लागतो. मान कीर्तन करताना म्हणजेच असं प्रेमाने छंदाने त्या ठिकाणी हे कीर्तनच करत असताना प्रेमी छंदे नाचे डोले, मग अशी अवस्था त्या ठिकाणी प्राप्त होते. कारण वारकरी संप्रदाय हा व्यवस्थेवर अवलंबून नाही, तर वारकरी संप्रदाय हा व्यवस्थेवर अवलंबून आहे. इथे व्यवस्था नाही पाहिली जात. इथे कीर्तनाला मंडप किती मोठा आहे, गायक किती आहेत, वादक किती आहे, टाळकरी किती आहे, पुढचं काय म्हणतात त्याला हे पुढचं काही पाहिलं जात नाही. म्हणजे इथे व्यवस्था पाहिली जात नाही, तर इथे अवस्था पाहिली जाते. आणि वारकरी ही एक व्यक्ती नाही, तर वारकरी ही एक अवस्था आहे. विठ्ठल प्रेमे छंदे नाचे डोले, मग प्रेमाने छंदाने म्हणतात म्हणजे आवडीने त्या ठिकाणी नाचतो डोलतो, आवडीने नाचतो आणि डोलतो. मग आता ही कीर्तन करणारा आणि कीर्तनामध्ये उपस्थित राहणारे दोन वर्ग असतात. कीर्तनात किती असतात, दोन. एक कीर्तन करणारा आणि एक कीर्तनात उपस्थित असणारा. आता कीर्तनात उपस्थित असणाऱ्यामध्ये सुद्धा दोन प्रकार आहे. एक कीर्तनामध्ये असतो पण दिसत मात्र नाही, कीर्तनात असतो पण दिसत नाही. मग आता जो असतो तोही त्या ठिकाणी परमात्म्याच्या त्या प्रेमछंदामध्ये नाचतो डोलतो, आणि जो असतो पण दिसत नाही तोही त्या ठिकाणी प्रेमामध्ये छंदामध्ये नाचतो आणि डोलतो. भगवान परमात्म्याला एकदा नारदांनी विचारलं, नारदांनी विचारलं, म्हटले देवा तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडतं, काय आवडतं, तुम्ही कुठे थांबता? तेव्हा नारदांना भगवंतांनी सांगितलं, जेथे कीर्तनाची जागा तेथे आसे देव उभा, तेथे आसे देव उभा, तेथे आसे देव उभा. जेथे कीर्तनाची जागा तेथे आसे देव उभा, तेथे आसे देव उभा, तेथे आसे देव उभा. जेथे कीर्तनाची जागा तेथे असे देव उभा. भगवंतांनी सांगितलं नारदा, रे माझे भक्त जिथे गातात तिथे मी असतो. माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे त्या ठिकाणी मी असतो. म्हणजे आता इथे शब्द वापरला ना पुढचा, एक वचनी शब्द नाही वापरला म्हणून एवढा बोलण्याचा प्रपंच आहे. पण
मध्ये काय शब्द वापरला, हरपले असं म्हटलेले. हरपला म्हटलं असतं तर एकटाच आला असता का नाही, एक वचनी. पण इथे अनेक वचनी शब्द प्रयोग केला. हरपले म्हणजे इथे कीर्तनात असणारे सगळेच हरपले, देहभाव देहभाव हरपून त्या ठिकाणी करतात. कारण परमात्म्याला सगळ्यात जास्त जर काही आवडत असेल तर ते म्हणजे फक्त कीर्तन. हे परमात्म्याला खूप आवडतं. देवाला कीर्तन हे साधन खूप आवडतं. कीर्तनाची गुढी देव निवडी, आपण परमात्म्याला खूप कीर्तन आवडतं. कारण प्रत्येकाची आवड वेगळी आहे. कीर्तनामध्ये सुद्धा प्रत्येकाची आवड वेगळी. घरात जरी पाहिलं तर प्रत्येकाची आवड घरातही वेगळी, घरातही प्रत्येकाची आवड वेगळी असते. ते एकदा एकाने 5,000चा बूट आणला किशोर, 5,000चा. ते बायकोने तो बूट पाहिला आणि ती म्हटली हा बूट काही चांगला नाही, मला नाही आवडला, मागे द्या. मग बायकोला आवडला नाही बूट, याने दुकानदाराला परत मागे दिला. त्याने तो बूट घेतला. परत 5-6 महिन्याने हा माणूस परत बूट आणायला त्या दुकानात गेला. म्हटला का हो, मागच्या वेळेस मी तुमच्याकडून एक बूट नेला होता 5,000चा, तो बूट तुम्ही जपून ठेवला का? म्हटले हो. एवढा महागाचा बूट कोण घेत आहे म्हटले. तो दुकानदार म्हटला मागच्या वेळेस तुमच्या बायकोला आवडला नाही बूट, म्हणून तुम्ही मागे दिला. मग आता बायकोची आवड बदलली का? तो म्हटला बायकोची नाही आवड बदलली, बायकोच बदलली. विठ्ठल विठ्ठल प्रत्येकाची आवड काय असते, वेगवेगळी असते. ते एकाला सारखं पुस्तक वाचायचा नाद होता, सारखं पुस्तक वाचायचं. आणि ती बाई एक दिवस त्याची बायको वैतागली, म्हटली काय अहो सारखं तुम्ही पुस्तक वाचता, सारखं पुस्तक वाचता, आमच्याकडे कधीतरी पाहत जा. सारखं पुस्तकात डोकं तुमचं, आमच्याकडे कधीतरी पाहत जा. तो म्हटला मला काय हो, मला पहिल्यापासून छंद आहे पुस्तक वाचायचा. तुला मी लग्नाच्या अगोदरही सांगितलं होतं मला सगळ्यात जास्त आवडतं ते पुस्तक वाचायचं. ती म्हटली मग मला असं वाटतंय आता की मी पुस्तक व्हावं. काय व्हावं? पुस्तक. म्हणजे तुम्ही माझ्याकडे सारखं तरी पाहाल, मला असं वाटतंय की मी पुस्तक व्हावं. तो म्हटला तू पुस्तक नको हो, तू कॅलेंडर हो. कॅलेंडर दरवर्षी बदललं तरी जात आहे. विठ्ठल विठ्ठल प्रत्येकाची आवड ही भिन्न भिन्न आहे. रुचिर भिन्ना, प्रत्येकाची आवड वेगवेगळी. तसं परमात्म्याला जर काही आवडत असेल तर ते कीर्तन हे परमात्म्याला खूप आवडतं. मग किती आवडतं? एवढं आवडतं कीर्तनात नुसता देव येत नाही, आल्यानंतर तो परमात्मा काय करतो माहित आहे? परमात्मा कीर्तन करणाऱ्याने जर झोपून कीर्तन केलं, निजल्याने गाता उभा नारायण, परमात्मा त्या ठिकाणी उभा राहतो. कधी? कीर्तन करणाऱ्याने जर झोपून कीर्तन केलं तर. अजून तेवढी काही प्रगती अजून नाही झाली. हे का नाही? झोपून अजून काही कीर्तन कुणी करत नाही, काय सांगता येत नाही पुढे. झोपून जर कीर्तन केलं तर परमात्मा कीर्तनात येऊन उभा राहतो. बसून जर कीर्तन केलं तर बैसल्या कीर्तन करिता डोले. कीर्तन करताना तो परमात्मा बसून जर केलं तर तो कीर्तनामध्ये डोलतो. आणि जर उभ्याने जर कीर्तन केलं तर तो परमात्मा कीर्तनामध्ये नाचतो. हरपले देहभाव, देहभाव हरपून त्या ठिकाणी जातो. आणि मग कीर्तन करणाऱ्याला काय अवस्था प्राप्त होते तर त्या ठिकाणी त्याचा सोयरा परमात्मा होतो. अभंगाच्या 3ऱ्या
निद्रा सकळा, तो परमात्मा सगळ्यांचा सोयर आहे, त्याला तो या ठिकाणी या देहामध्ये येऊन राहतो. एकदीशी जीवकळा, त्या ठिकाणी त्याची जीवदशा संपून जाते आणि मग त्याची वृत्ती ही पूर्ण परमात्म स्वरूपाशी एकरूप होऊन जाते. वृत्तीचे 3 प्रकार सांगितले त्या तर्कामध्ये. एक आहे भ्रमवृत्ती, एक आहे गौणवृत्ती आणि एक आहे तिला म्हणतात प्रमावृत्ती. भ्रमवृत्ती देहोहम, अहम करता अहम भोक्ता, ही भ्रमवृत्ती आहे. दुसरी वृत्ती आहे तिला म्हणतात गौणी वृत्ती. भेद ज्ञात असून ज्या ठिकाणी आभेदाचा व्यवहार होतो त्याला म्हणतात गौण वृत्ती. भेद ज्ञात असून आभेदाचा व्यवहार. सहज त्या ठिकाणी आई मुलाचं वर्णन करते. माझा मुलगा म्हणजे कसा आहे, सिंहोयम नवानकाहा, माझा मुलगा म्हणजे सिंहासारखा आहे. आता ते पोरगं काय सिंहासारखं राहतं का? त्याला काय शिफ्टी आहे, त्याला काही दात आहे, काय आहे त्याला? काहीच नाही. त्याला काय म्हणतात, आई सहज म्हणते माझा मुलगा वाघासारखा आहे. किती मोठा भेद आहे, पण आभेदाचा व्यवहार. लोक सहज म्हणतात काय ब्राह्मण तेजस्वी आहे वा, सूर्योयम ब्राह्मण, हा ब्राह्मण म्हणजे सूर्यासारखा तेजस्वी आहे, सूर्यासारखा तेजस्वी आहे. आता ब्राह्मण कुठे? पृथ्वीवर. सूर्य कुठे? आकाशात. एवढं मोठं अंतर आहे, पण भेद ज्ञात असून आभेदाचा व्यवहार. उदाहरण सांगू का सोपं? एकदा एका राजाकडे हत्ती होतं. मोठं असं शेड बांधलेलं त्या हत्तीला, आणि मग त्या शेडमध्ये उंदीरही राहिला होते, बरेच उंदरं होते. आता त्या एका उंदराची त्या हत्तीची खूप मैत्री, त्यांची खूप मैत्री. आणि मग काय झालं, एक दिवस पहाटेच तो उंदीर मामा उठला, जाग आली आणि त्याने पाहिलं की त्या ठिकाणी तो हत्ती त्याच्या जागेवर नाही आहे. हत्ती त्याच्या जागेवर नाही, कुठे गेला असावा? मग त्याचं फक्त विचारसागराचा दुसऱ्या तरंगातलं थोडंसं झालेलं होतं त्याचं. मग त्याने अनुमान काढला, अनुमान कुठे गेला असावा? ज्या अर्थी हत्ती इथे दिसत नाही त्या अर्थी हत्ती पाण्यावर डोहावर गेलेला असावा. म्हणून तो उंदीर मामा त्या पाण्याच्या डोहावर गेला आणि मग त्याने त्या हत्तीला पाहिलं डोहात त्या चंद्राच्या प्रकाशात. म्हणजे ओ हत्ती दादा, म्हटले काय? पाण्याच्या बाहेर या. म्हटले काय काम आहे? अहो काय काम नाही, मला आंघोळ करायची. अरे मग आंघोळ करायची, मग पाण्यात ये. तो म्हटला नाही हत्ती दादा तुम्ही बाहेर या. अरे बाहेर या, तुला आंघोळ करायची ना, मग पाण्यात ये ना. तो म्हटला हत्ती दादा मी काल गावाला गेलेलो होतो. अरे तू गावाला गेलेला होता आणि आंघोळ करायचा, याचा संबंध काय? तो म्हटला काय नाही हत्ती दादा, माझी अंडरपॅन्ट बनेनच सापडणं, माझी अंडरपॅन्ट बनेन सापडणं. तुम्ही बाहेर या, तुम्ही घातली का मला पाहू द्या. आता तुम्ही सांगा, या हत्तीची अंडरपॅन्ट बनेन या उंदराला, उंदराची अंडरपॅन्ट बनेन हत्तीला येईल का? किती मोठा भेद आहे. पण भेद ज्ञात असून आभेदाचा व्यवहार ही गौण वृत्ती आहे. आणि तिसरी वृत्ती आहे तिला म्हणतात प्रमावृत्ती. प्रमावृत्ती म्हणजे आंधळ्याचं केलेलं रूपक. सहज मी आंधळा गा निज निराकार बनते, निवृत्त झाली जन दिसे ते, मी माझे हरपले काही जे जाते. सहज मी आंधळा गा, यालाच म्हणायचं प्रमावृत्ती. अशा प्रकारे भगवंताचं नामचिंतन करणाऱ्याची वृत्ती ही प्रमा बनली जाते. आणि मग एकदा तो भगवत स्वरूप झाला की मग काय होतं, तर त्याला या ठिकाणी 4 प्रकारच्या गोष्टी असतात, त्या त्याच्यापासून निघून जातात. त्या नाटाच्या अभंगात तुकोबाराय म्हटले, हरितैशे हरिचे दास, नाही तया भय मोह चिंता आस. 4 गोष्टी जातात. पहिलं नाही तया भय, नाही तया मोह, नाही तया चिंता, नाही तया आस. पहिली गोष्ट जाते. काय गोष्ट जाते? भय जाते. मग सगळ्यात मोठं भय जर कोणाचं असेल तर ती आहे काळाचं. पण एकदा भगवत स्वरूप झाला की काळाची भीती शिल्लक राहत नाही. अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये तुका म्हणे उरला देव, तुका म्हणे उरला देव, तुका म्हणे उरला
आ
त्या ठिकाणी निर्माण होतात. म्हणून भगवत स्वरूपतेने उरायचं आणि भीती जर जीवनातली घालवायची असेल तर एकच साधन आहे, कीर्तन चांग. आणि कीर्तन चांग ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली. कीर्तन चांग होय अंग हरिरूप, प्रेमे छंदेनाचे डोले हरपले देहभाव. या अभंगाचं आपण चिंतन केलेलं आहे. या ठिकाणी चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह वारकरी शिक्षण संस्थेचा शुभारंभ या ठिकाणी आपल्या गणेगावमध्ये आदर्श गावामध्ये संपन्न होत आहे. आणि ही वारकरी शिक्षण संस्था सुद्धा एक आदर्श अशा प्रकारे व्हावी अशी शुभेच्छा शुभधारणा मी या ठिकाणी व्यक्त करेन. वारकरी शिक्षण संस्था जरी हे दोघं चालू करत असले तरी पण ही वारकरी शिक्षण संस्था नुसती या दोघांची नाही तर आपल्या या गणेगावची शोभा वाढवणारी अशा प्रकारची वारकरी शिक्षण संस्था आहे. जेव्हा वारकरी शिक्षण संस्था एखाद्या गावामध्ये प्रारंभ होत असते ना, त्यावेळेस त्या गावाचं नाव त्या ठिकाणी लांब दूरवरपर्यंत पोहोचलं जातं. जेव्हा एखादा विद्यार्थी या ठिकाणचा तयार होतो आणि तो जर लांबवर कीर्तनाला गेला, कुठला आहे तर गणेगावच्या वारकरी शिक्षण संस्थेतला आहे. म्हणून वारकरी शिक्षण संस्था आपल्या गावात होते हे आपलं सर्वांचं भूषण आहे. जी जी काही महाराजांना आपल्याला या ठिकाणी मदत करता येईल, जे जे काही आपल्याला त्यांना सहकार्य करता येईल आपल्या आपल्या परीने, ते या ठिकाणी महाराजांना तुम्ही सर्वांनी सहकार्य करावं अशी सर्वांना मी विनंती या निमित्ताने करेल. आणि मला ग्वाही आहे की आपलं हे गणेगाव आणि परिसर जर पाहिला ना तर हा खऱ्या अर्थाने एक खूप सात्विक असणारा आपला हा संपूर्ण परिसर आहे. सात्विक आहे, उदार आहे. आणि आपण खूप त्या ठिकाणी अध्यात्म वारकरी संप्रदाय याच्यावर खूप प्रेम करणारे आपण सर्व मंडळी आहात. ही वारकरी शिक्षण संस्था जपा, वारकरी शिक्षण संस्थेवर या ठिकाणी प्रेम करा. ही कशी वाढेल, हिला खत पाणी आपण या वटवृक्षाला घालून हा त्या ठिकाणी मोठा कसा होईल याचा प्रयत्न आपण सर्वांनीच करावा अशी सर्वांना मी या ठिकाणी विनंती करेल. आणि या संस्थेला पुनश्च मी शुभेच्छा व्यक्त करेल. संत महिपती महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने, संत महिपती महाराज दिंडी सोहळा वारकरी कमिटीच्या वतीने आणि त्याचप्रमाणे आमच्या तारावतकर ग्रामस्थांच्या वतीने मी शुभेच्छा देतो.
आणि उपस्थित सर्वच मंडळींनी खूप या ठिकाणी कीर्तन सेवेला सहकार्य सुंदर साथ केली. कारण काही काही साथीचे भेटतात पण ती एवढे साथीचे असतात की कोरोनापेक्षा भयान ते नको वाटतात. पण सुंदर मंडळी आणि त्यात आज अनिकेत महाराजांनी जास्तच पखवाज वाजवला. खूपच सुंदर हात तयार आहे अनिकेत महाराजांचा, सुंदर वाजवला. आमची माऊली सुद्धा खुश झाले. माऊली वाजवतात आमचे मृदंग पण ते तुमच्याकडे पाहतच होते. वाजवणाऱ्याकडे पाहिलं ना आनंदाने असा चेहऱ्यावर तर समजायचं चांगला वाजवतोय आणि वाजवणाऱ्याने जर असं पाहिलं ना समजायचं ते पटलं नाही. पण सुंदर अशा प्रकारे सहकार्य सर्वांनीच कार्यक्रमाला सुंदर साथ केली. अशीच या ठिकाणी आपली एकमेकाची भेट होऊन कायमचंच आपलं हे प्रेम वृद्धिंगत व्हावं हीच या ठिकाणी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणारविंदी आणि संत महिपती महाराजांच्या चरणी समर्पण करून या सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल राजा महाराज